पवित्र घोटीगाव एक संताचे नाव। जर आपण पाहिलं तर या पवित्र अशा तीर्थक्षेत्र घोटी या ठिकाणी आपण सर्व वैष्णव या ठिकाणी जमलेलो आहोत। सर्वांना ज्ञात आहे की उद्या संत जर सद्गुरू जर आपण जर पाहिजे म्हटलं तर समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा 28वा पुण्यतिथी सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपूर्ण होणार आहे। आणि आज हरिनिमी एकादशी आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी माझ्यासारख्याला जर परिहार जर द्यायचं म्हटलं उजळले भाग्य आता कशामुळं बरं का आपा कीर्तन मिळालं म्हणून अजिबात नाही, कारण अभंगाचा जर आपण जर अर्थ जर पाहिला उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शन हा नाव आणि पद्मनाभ याच्यासाठी जर संतांच्या दर्शनाला काय होत असेल तर या ठिकाणी आपण आलो आणि संतांचं जर दर्शन झालं धन्यादी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा सिन गेला। आज या ठिकाणी मजवाटे त्यांची आलिंगन द्यावे कला न सोडावे चरण त्यांचे या ठिकाणी पर्यायात सांगून जाईल की ज्यावेळेस हंडवेल आला आणि त्या हंडवेल मध्ये नाव आलं त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला। कशामुळं काही कल्पना नसताना हंडवेल मध्ये नाव आलं आणि विशेष करून जुन्नर पुणे म्हटल्याच्या नंतर म्हणलं दुसरे कोणीतरी महाराज असतील, परंतु फोन आला मला की असं तुमचं कीर्तन त्या ठिकाणी लावलेलं आहे। तर चाकण आणि पुणे असं त्याच्यामध्ये उल्लेख हवा होता, परंतु काय हरकत नाही शेवटी सांगितले करावे काम कीर्तन मिळालं म्हणून भाग्य होत नाही। कारण भूता सुकृती नरदेह लाधला आपल्याला हा नरदेह जो मिळालेला आहे कशासाठी मिळालेला आहे भक्ती करण्यासाठी मिळालेला आहे। आणि नाथ बाबांचा जर आपण जर विचार केला 5 चरणाचा अभंग आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे आणि नाथ बाबा आपल्याला या अभंगाच्या द्वारे जर सरळ सरळ जर अर्थ जर अभंगाचा जर आपल्याला पाहिजे म्हटलं तर पहिल्या चरणामध्ये नाथ बाबा सांगतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदसा निवाली दारिद्र्याची। जर बालकाईने विचार केला तर दुर्बळाची कन्या कुणी केली समर्थाने केली। जर वाच्यार्थाने जर आपण जर पाहिलं वाच्यार्थाने या अभंगाकडे जर आपण जर पाहिलं तर दुर्बळाची कन्या सरळ सरळ अर्थ जर आपण पाहिला दुर्बळ एखादा असेल आणि त्याची कन्या एखाद्या मोठ्या माणसाने ती कन्या जर केली तर त्याचे दारिद्र्य संपून जातं असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे। परंतु त्याच्यामध्ये जो लोपलेला अर्थ आहे जो लक्षार्थ साधू संतांचा आपण नेहमी सांगतात की लक्षार्थाचा विचार आपल्याला करायचा आहे। आपण साधक अवस्थेमध्ये आहोत, आपल्याला अभंगामध्ये नाथ बाबा आपल्याला सांगतात दुर्बळाची कन्या समर्थाने केली। जर या प्रकृतीचा जर आपण जर विचार केला जर त्या देहाचा जर आपण जर विचार केला तर हा देह आपल्याला पंचतत्वाचा देह आपल्याला आई वडिलांच्या आशीर्वादाने मिळालेला आहे आणि त्या देहाचा आपल्याला जर सार्थक व्हावा असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी त्या प्रकृतीचा स्वीकार त्या परमात्म्याने केला। आणि मग आपली भाग्याची गोष्ट कोणती आहे तर समर्थ सद्गुरूंचा जो काही समर्थ जो वारसा आहे हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांताबाई बंडू बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आणि असंख्य असे आपले बाबांनी गुरुवारे मंडळी या ठिकाणी सर्व आहे। कारण मजपामर आहे काही थोरपण तुकोबारायांच्या जर भाषेत सांगायचं म्हटलं या ठिकाणी सर्व मंडळी आता आमचे गायकर बाबा खास करून सकाळीच फोन आला आणि म्हणलं मला काही टेन्शनच राहिलं नाही। का बरं आता बघा मगाशी अभंगाची सुरुवात करता करता काय झालं हरिमुखी गाता, कारण नाथ बाबांचा अभंग आहे हरिपाठाचा अभंग आहे आणि मग हरिमुखी गाता हरपली चिंता। जर हरीच्या मुखाने जर आपण हरी जर गायला तर चिंता काय होणार आहे निघून जाणार आहे पळून जाणार आहे। आणि मग नाथ बाबा आपल्याला सांगतात हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे नाचते स्वानंदे हरिरंगी। हरीची जर कृपा आपल्यावरती जर झाली तर मग मात्र काय होतंय आता त्याचा अनुभव आता मला असं वाटत नाही की इथं बिगर अनुभवी कुणी असेल हरीची कृपा झाली। आता पहा सगळ्यात पहिल्यांदा जर संत जर आपल्याला भेटायचे असेल तर प्रथम दक्षिणाची कृपा व्हावी लागते। त्या भगवान परमात्म्याची जोपर्यंत आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत हरीची कृपा आपल्यावरती होऊ शकत नाही। मग आता पहा हरी कृपा झाल्याच्या नंतर हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे नाचते स्वानंद। जर त्याचा जो आनंद आहे आपल्याला स्वतःला जो आनंद प्राप्त होतोय स्वानंद स्वतःचा आनंद जर आपण आपल्याला जर भोगायचा असेल तर हरीची कृपा झाल्याच्या नंतर नाथ बाबा सांगतात हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे आणि नाचती स्वानंदे हरिरंगी। त्याच्यानंतर पुढचा परिणाम काय होतो नाथ बाबा सांगतात देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुळीची संचले जैसे
ज्या मुळातून आपण तिथून आलो त्या ठिकाणी त्या मुळाचा पत्ता संतांच्या कृपेनं, हरीची कृपा झाल्याच्या नंतर, संत आपल्यावरती कृपा केल्यानंतर, संतांनी आपल्याला ते दाखवून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी देव आणि भक्त वेगळा राहत नाही. आणि देव आणि भक्त वेगळा राहत नाही ही जी क्रिया आहे, ही क्रिया मात्र आपल्या समर्थ सद्गुरूंनी तुम्हाला आपल्याला कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा न घेता, कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून काही वसुली न करता, जसंच्या तसं अनादी काळापासून चालत आलेलं जे होतं ते जसंच्या तसं तुमच्या आपल्या पाल्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जर त्याचा जर आपण जर उपभोग जर घेतला तर मग त्या ठिकाणी देव भक्त दोन्ही एक रूप झाले. आणि मग मुळीची संचले जैसे तैसे पुढे जाऊन बाबा सांगतात, पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळीता आरती भेदनुरे. जर कापराचा जर आपण जर विचार केला, आता कापराला जर ज्योत लावायची म्हटलं, कापराची ज्योत लावायची म्हटलं काय करावं लागेल आम्हाला? कापराची ज्योत लावायची म्हटलं तर एक कापूस घ्यावा लागेल, बरोबर का? लागेल का कापूस घ्यावा? कारण कापराचा जर आपण जर विचार केला तर आपल्याला सर्वांना माहिती, आरतीमध्ये आपण कापराचा उपयोग करतो. कापराला त्या ठिकाणी बनवल्याच्या नंतर कापराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती. किंवा नाथबाबांचा आपण विचार केला, इकडे माऊली नाव हरिपाठाच्या माध्यमातून सांगतात, साधू बोध झाला तो गुरुनिया ठेला. काय झालं? जर त्या ठिकाणी आणि ठाईच बुराला अनुभव, अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आपल्याला सर्वांना संतांच्या कृपा आशीर्वादाने मिळालेला आहे. आणि मग शेवटच्या चरणामध्ये आपल्याला नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी पंची मुळाला आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. आपल्याला ब्रह्मरूप अवस्थेपर्यंत जायचंय. आता ती ब्रह्मरूप अवस्था वेगळी आहे का? ती अवस्था जी आहे, आपण नेहमी सांगतात, काय सांगतात की तुम्ही काय करा, चिंतन करताना कसं करा. तर आता आपण चिंतन डोळे झाकून करतो, तर उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला चिंतन करता यायला पाहिजे. ती रीत आहे. साधू संतांनी बाबांनी आपल्याला सर्व काही सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? काही सांगायचं बाकी ठेवलेलं नाही. आणि सर्व गुरुवरे मंडळी त्या ठिकाणी बाबांनी नियोजन केलं आणि नियोजन करून तो जो काही वारसा होता तो चालवण्यासाठी गुरुवर यांची नियुक्ती केली. आणि त्यांनी सुद्धा आपलं भाग्यतोर आहे. आज ही सर्व जुनी जाणती मंडळी, बागडे बाबा आहेत, बिलाडे आप्पा आहेत, वृषालीताई आहेत, ही सर्व जुनी मंडळी आहेत. भरपूर काही मंडळी आहेत जुनी. त्यांनी जसाच्या तसा वारसा तुमच्या माझ्यापर्यंत आणण्याचा अण्णा आहेत, मधु अण्णा यांनी आपल्याला त्यांचा अट्टहास आहे की काय करावं, सर्वांनी या ठिकाणी यावं आणि काय करावं, या भक्तिप्रेमाचा आनंद लुटावा. आणि त्यासाठी हा सगळा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. आता पहा, अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर आपल्याला आपल्या स्वतःला आपली ओळख करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? आता मात्र आपल्याला संतांच्या, ज्या संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, मार्ग दाखवून गेले आधी दयाळू संतते तेलेची पंथे चालू जाता न पडे तर वैष्णव मेळावा, वैष्णव मेळावा, वैष्णव मेळावा ही संकल्पना. कारण जुनी जाणती मंडळी आहेत. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये जुन्या काळामध्ये आम्ही आता 2000 साली, म्हणजे जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे, 2000 साली या संप्रदायामध्ये आम्ही प्रवेश केला. आणि त्याच्या अगोदर सर्व आमचे गुरुवारी अर्जुन महाराज बनकर आहेत. 1994 सालचा बाबांचा त्यांना अनुग्रह प्राप्त आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या नियोजनाखाली आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता जर बारकाईने जर विचार केला तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये बाबांनी काय केलं, बीजारोपण केलं. आणि या ठिकाणी त्याचा विस्तार, आता आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये आहोत. आळंदी क्षेत्रामध्ये जर आपण जर विचार केला, अखंड हरिनाम सप्ताह दादा आहेत आपले, जर बारकाईने जर विचार केला, अखंड हरिनाम सप्ताह ही संकल्पना गावोगावी पूर्वीपासून चालू होती. परंतु वैष्णव मेळावा ही जी संकल्पना आहे, मला असं वाटतं की समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी वैष्णव मेळावा ही संकल्पना कधी मार्केटमध्ये आणली? जवळजवळ आता किती वर्ष झाले आप्पा? जेव्हा 30-35 वर्षाच्या पूर्वी बाबांनी काय केलं, हा जो मेळावा आहे तो सर्व समाजाला त्या भगवंताच्या नामाची अनुभूती यावी याच्यासाठी रात्रीचा दिवसाची रात्र हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं आणि अट्टहास केला. कशासाठी अट्टहास केला? संतांचा जर विचार जर केला, जगाच्या कल्याणात, जगाच्या कल्याणात
जर जगाच्या कल्याणासाठी संतांनी काय केलं, अहोरात्र मेहनत केली आणि हे जे तत्व आहे ते तुमच्या माझ्यापर्यंत यावं का. आनंदी क्षेत्राचा जर आपण जर विचार केला तर माऊली महावैष्णव ज्ञानोबांचं जर अवतार कार्य जर आपण जर पाहिलं, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचला पाया, उभारी विवादया. जर ज्ञानोबांचं जर अवतार कार्य जर झालं नसतं महाराज तर आपण या घोटी क्षेत्रामध्ये असतो का बाप्पा. ज्ञानोबांचं जर मूळ जर आपण जर पाहिलं तर संतांची कृपा, जर एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती आणि ती परंपरा माऊली ज्ञानोबांनी निवृत्तीदारांकडे काय केलं, विनवणी केली आणि निवृत्तीदारांना विनवणी केल्याच्या नंतर एक गुरु आणि एक शिष्य अशी ती परंपरा होती. सहजासहजी परमिशन मिळालं का. सहजासहजी परमिशन. आपण किती भाग्याचे आहोत. आपल्याला मुक्त हस्ताने वाटणारे महात्मे आपल्या भाग्यामध्ये आले. जर आपण जर ज्ञानोबांच्या अगोदर जन्माला आलो असतो किंवा बाबांच्या अगोदर आपण जर जन्माला आलो असतो तर आपला उद्धार झाला असता का. जर उद्धार आपल्याला जर आपल्याला असं वाटत असेल की काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, आणि अशा प्रकारचा जो काही अनुभव आहे तो अनुभव समर्थांच्या कृपेनं जर ज्ञानोबांचा जर आपण जर विचार केला तर ज्ञानोबांनी जे काही एक गुरु आणि एक शिष्य अशी ती परंपरा होती, ती परंपरा निवृत्तीदारांच्या कृपा आशीर्वादानं विनंती करून ती जे काही समाजासाठी खुलं केलं. आता पहा ज्ञानोबांनी किती ग्रंथ लिहिले सर्वांना ज्ञात आहे. जर पहिल्या क्रमांकाचा जर आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वरीचा जो काही जर आपण जर विचार केला तर सर्वांना ज्ञात आहे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुणासाठी लिहिला. मी नेहमी विचारत असतो कुणासाठी लिहिला. मला काही येत नाही, कारण पहा आवाज म्हणायला सुद्धा नीट येत नाही. परंतु काय होतं, शेवटी सांगितलेले करावे काम. मी सांगत असतो नेहमी माणसासाठी ज्ञानेश्वरी तयार झाली. मग आपण माणसं आहोत का. काय बोलतो महाराज, आम्ही माणसं नाही का. मी नाही सांगतो. एक फिल्मी स्टार दादा कोंडके हे नाव महाराष्ट्राला परिचित आहे, बरोबर आहे. आणि दादा कोंडकेंचं एक वाक्य सर्वांच्या म्हणजे ऐकण्यामध्ये आहे, सांगून गेली ज्ञानेश्वरी. आणि मला येत नाही पुढचं, बोलत चला. काय करील ज्ञानेश्वरी आणि त्याचा जो अनुभव आला तो शब्दबद्ध करून त्याच्यामध्ये लिहून ठेवलं. कुणासाठी लिहून ठेवलं, आपल्यासाठी. आता पहा मगाशी महाराजांनी आपण घेतला होता, जर चांगला बारकाईने विचार केला, संत वाङ्मयाचा जर आपण जर आधार घेतला तर आता ह्या शब्दाचा जर आपण जर विचार केला, आता हा शब्द संत वाङ्मयामध्ये त्या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाशी आयुष्याचा. आता ह्या शब्दाचा जर आपण जर विचार केला आणि मग आता आपण या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचंय, चांगला विचार करायचा आहे. किती पैसे लागतील हो, किती पैसे पडतील आपल्याला चांगला विचार करण्यासाठी. मग आपल्याला फुकट मिळालेली जी वस्तू आहे, जी वस्तू आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळत नाही, ती वस्तू समर्थ सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं, त्यांच्या आशीर्वादानं ती जशीच्या तशी तुमच्या माझ्यापर्यंत चालत आली. ज्ञानोबांचा जर आपण जर विचार केला तर ज्ञानोबांनी संत परंपरेचा पाया रचला आणि ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय ग्रंथ, त्या ग्रंथाचं आपण शब्दानं वर्णन करू शकत नाही अशा प्रकारचा ग्रंथ ज्ञानोबांनी कुणासाठी लिहिला, बोलत चला. कुणासाठी, माणसांसाठी. मग आता तुम्ही सांगा,
ग्रंथ तयार झाला तर मग कमीत कमी माणसानं काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जर त्या ज्ञानेश्वरीचं जर महात्म्य जर आपण जर पाहिलं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. कधी कधी कृपा आज, आता आणि लगेच. आज कोणता वार आहे? आज आता लक्षात आलं. किती डिसेंबर आहे? 31 डिसेंबर. बरोबर 25व्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी होतो. बाबांचा 25वा रोप महोत्सव आपण सर्वांनी साजरा केला. त्यावेळेस सुद्धा 31 डिसेंबरच्या दिवशी आपण इथे कीर्तनामध्ये होतो. आज सुद्धा 31 डिसेंबर 2025 वार बुधवार. आता टाइम किती झालाय? किती वाजले बाबा? 9:30. बरोबर आहे. आज आता या टायमिंगला सुद्धा जर ज्ञानोबारायांची कृपा आपल्यावरती लगेच होते. मी सांगत नाही, माझं म्हणणं नाही, अभंगाचं प्रमाण आहे. अभंग कुणाचा आहे? ज्ञानोबा लिहून ठेवला आणि त्या ज्ञानेश्वरीचं जर आपण जर भाव धरून जर आजही आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आजही ज्ञानोबारायांची कृपा आपल्यावरती होते 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 आणि होतेच. का बरं? जर त्या ज्ञानेश्वरीचा जर आपण जर अनुभव घ्यायचा म्हटलं तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? भाव धरून ज्ञानेश्वरी वाचावं लागेल. भाव खाऊन ज्ञानेश्वरी वाचून जमणार नाही. पाठांतर करून जमणार नाही. कीर्तन सांगून जमणार नाही. प्रवचन सांगून सुद्धा जमणार नाही. कारण भाव धरून या. मग त्या ठिकाणी जर आपण भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर भाव धरून या. वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी दयावरी. जर त्या भगवंताची कृपा जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर होते. असंच त्या ज्ञानेश्वरीचं महात्म्य. असा ग्रंथ ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी लिहून ठेवला आणि आपला माऊलींच्या नंतर समर्थ सद्गुरूंच्या नंतर आपल्याला जन्म प्राप्त झाला. आणि ते अनादिकालाचं तत्व तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत समर्थांच्या कृपेनं आपल्यापर्यंत आलं. दुसरा ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांनी अमृतानुभव. आता नावातच सगळं आहे. नावातच सांगितलं कशाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये. पण अनुभव जर आपल्याला जर घ्यायचा म्हटलं तर काय करावं लागेल? त्याचं मात्र सेवन करावं लागेल अमृताचं. आणि मग ते अमृत आपल्याला प्राप्त झालं का नाही झालं? चला ज्ञानोबारायांनी हरिपाठात त्याचं उत्तर दिले. नामामृत गुरु वैष्णवाला धरी योगी असा धरी. चांगला वाक्याने जर आपण जर विचार केला. चला पुढचा ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिला कोणता? हरिपाठ. आता हरिपाठाचा जर विचार केला तर सामान्य लोकांमध्ये अवस्था थोडीशी वाईट आहे. काय समजतात हरिपाठाचं पुस्तक? काय समजतात? हरिपाठाचं पुस्तक. आता वास्तविक जर पाहिलं तर खूप मोठी कृपा ज्ञानोबारायांनी केली. ज्ञानोबारायांना तेव्हा माहिती होतं जर या जड जीवांचा जर उद्धार व्हायचा असेल. कारण का? तर ती कृपा ज्ञानोबारायांनी केली. हरिपाठाचे अधिकारी कोण सांगितले? कोण सांगितले? हरिपाठाचे जर अधिकारी जर पाहिलं विषय आणि पामर जीवासाठी काय केलं? ज्ञानोबारायांनी हरिपाठ नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. किती सोपा? लोक म्हणतात हरिपाठ सोपा आहे ना सोपा. पण सोप्याचा अर्थ काय आहे? सोपं म्हणजे कोणतं सोपं? म्हणजे वाचण्यासाठी किंवा हरिपाठ पाठ करण्यासाठी निश्चित हरिपाठ वाचायलाच पाहिजे आणि पाठ सुद्धा असायला पाहिजे. पण हरिपाठ पाठ असली नाही पाहिजे. काय झालं पाहिजे? हरिपाठ असलं पाहिजे. हरिपाठ म्हणजे आम्ही काय समजतो? शब्दबद्ध आपण हरिपाठाला काय करू लागलो? त्याला हरिपाठ म्हणू लागलो. जमणार आहे का? देवाचे हरी वाचन भरी विचारे सांगितल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. 27 अभंग आणि दुर्दैव तुमचं माझं 28वा अभंग. त्याच्यातून काय झाला? आता वजा होत चालला. अलीकडच्या काळामध्ये जर आपण जर हरिपाठाची जर मालिका पाहिली सर्व गुरुवारी मंडळी आहेत. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वास नित्यपाठ करी होय अधिकारी सर्व जातो असावे
चित्त मन करोनी स्मरण उल्हासे जीवी अंतकाली तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी. काय महत्वाची गोष्ट, अंतकाली तैसा संकटाची वेळी हरी त्या सांभाळी. मुख्य अभंगच गायब झाला. काय झालं, जो मुख्य अभंग होता, कारण या अभंगामध्ये सर्व सार त्या ठिकाणी आले. जर त्या ठिकाणी अंतकाळामध्ये जर तुम्ही आपण संकट काळामध्ये जर त्या हरीचा जर आपण जर उच्चार केला, कारण अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी त्या संभाळी. अंतर्बाह्य म्हणजे कसं, अंतर्बाह्य म्हणजे आता मगाशीच महाराजांनी कीर्तनामध्ये बंबाचं उदाहरण दिलं. बंबाचं जर चुकली यावर घेर पडे, पाणी कुठे वाचायला पाहिजे, वास्तविक पाहिलं तर येतो हमको मालूम आहे. मग आता तुम्ही सांगा, जरी रात्रंदिवस जरी तुम्ही आपण का जर परमार्थाचा बट्ट्याबोळ कशामुळे झाला, तर मुख्य गोष्ट आहे ती वजा झाली आणि सगळं परमार्थ चालू आहे, सगळं चालू आहे, आपलं वेळ चालू आहे. पण आता दुर्दैव तुमचं माझं असं आहे की जर अभंग जो हरिपाठामध्ये 28वा अभंग आहे, त्याच्यामध्ये पुढची ओळ सगळ्यात महत्वाची आहे. अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरी त्या संभाळी अंतर्बाह्य संत सज्जनांनी घेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आपण त्या बाबतीमध्ये आपण आम्ही दैवाचे जर आपल्या जर भाग्याचा जर आपण जर विचार केला, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, जी प्रचिती साधू संतांनी जी घेतली तीच प्रचिती जशीच्या तशी आपल्याला समस्त सद्गुरूंच्या कृपा प्रसादाला प्राप्त झाली. आपण किती भाग्याचे आहोत. मग आपल्याला त्या प्रचितीचा जो अनुभव आपल्याला मिळालेला आहे त्याचा मात्र ठेवा आपल्याला जतन करावा लागेल. आता अलीकडच्या काळामध्ये जर आपण जर पाहिलं तर आपल्यामध्ये सुद्धा घोटाळे व्हायला सुरुवात झाली. नाही म्हणायची सोय नाही. आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये आहोत. आम्ही जर आळंदी क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं, आळंदी क्षेत्रामध्ये खूप ज्ञानवंत गुणवंत मंडळी आहेत आणि अभ्यासू मंडळी सुद्धा आहेत. आणि ते सुद्धा अभ्यास करता 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 त्या गोष्टीला मान्यता निश्चित देऊ शकतात. पण काय होते घोटाळा, बाबांच्या काळामध्ये सुद्धा तशीच गोष्ट होती. जर ती गोष्ट तुम्हाला आपल्याला जशी तशी प्राप्त झाली, मग ती प्राप्त झाल्याच्या नंतर तिची जी अनुभूती आपल्याला आली आणि अनुभवाच्या ठिकाणी मात्र काय आहे, बाबांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तरी इथं कोण गैरहजर आहेत, या गादीवरचे गैरहजर आहेत आमच्यासारखे. आता आम्ही कशाला समजतो, परमार्थ कशाला समजतो, आमचा परमार्थ कसा चाललाय. आता तुम्ही सांगा, आम्ही फक्त याच्यावरती फक्त मध्ये पांढरे कपडे घातले, झोतर घातलं, फेटा बांधला म्हणजे झाला महाराज. बरं तुम्ही सांगा, जर ती गोष्ट आतमधली जी गोष्ट आहे ती अनुभूतीला जर आपल्याला जर यायची म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पाहता श्रीमुख सुखावले सुख
डोळ्याची भूक नवजे माझ्या. त्याच्यावरती चिंतन चालू असता इतका विषय रंगला का बरं? जर ते जे सुख आहे, पाहता श्रीमुख सुखावले सुख आणि डोळ्याची भूक न वजे माझ्या. आता बाबांनी प्रमाण दिलं, घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी. आता तुम्ही सांगा ती कशाने उघडायची? त्याची जी चावी आहे ती चावी कुणाकडे मिळेल? चावीचा जर आपण जर विचार केला तर तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या, संतांकडे ती किल्ली दिलेली आहे. आता संत कुणाला म्हणायचं हा सगळ्यात भला मोठा प्रश्न सर्वांच्या समोर आता उत्पन्न झाला. पण त्याचं उत्तर समर्थ संतांनी कधीच दिलं. कारण जर संत आपण जर माणसाला जर संत म्हणू लागलो तर जमणार नाही. संत ही पदवी कुणाला आहे? सुग्रण ही पदवी कुणाला आहे? इंजिनियर ही पदवी कुणाला आहे? हे काय सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांचं काय झालेलं आहे? त्याच्यामुळे प्रवचनकार कीर्तनकार यांचं काय झालंय? सुळसुळाट झालाय. सुळसुळाट कशामुळं? कारण काय झालं, थोडस काय यायला लागलं की काय होते. कारण आपल्या गावामध्ये एवढी पावर आहे. आळंदीमध्ये आम्ही आहोत. 4-4 वर्ष काय करावं लागतंय? संस्थेमध्ये शिकावं लागते, पाठाला बसावं लागते. आणि आपल्याकडे काय होतंय? आपल्याकडे सगळ्यात मोठी जर आपण आपला विचार जर केला तर आपला घोटाळा कुठं आहे याची दुरुस्ती आपल्या कुठं व्हायला पाहिजे याचा आपल्याला विचार करावा लागेल. का बरं? नुसतं बोलण्याने जमणार आहे का? बोलता सोपी वाटे, बोलण्याला काय उचलले आली, पण बोललेलं ती गोष्ट होणार नाही. आणि समर्थांनी ती जी गोष्ट आहे ती गोष्ट तुमच्या माझ्यापर्यंत उघड करून दाखवलेली आहे. त्या शब्दाचा जर आपण जर विचार केला, वेदांत शास्त्राचं जर आपण जर अवलोकन जर केलं, वेदांत शास्त्राचा जर आपण जर अभ्यास केला तर आपल्याकडे आपल्याकडे फक्त घोटाळा एकाच ठिकाणी आहे. आपण या ज्ञानाचा जर आपण जर विचार केला, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान हे आपल्याला समर्थांच्या कृपेनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नाही म्हणायची सोय नाही. परंतु आता आपण घोटीला काय यायचंय? घोटीला याच्यासाठी यायचंय की घोटीत कुठे यायचंय? घोटीला यायचंय. चला घोटीला चांगला जर बारकाईने जर विचार केला तर समर्थ सद्गुरूंनी तो बोध आपल्यापर्यंत जसाच्या तसा आणून दिला. आणि वेदांत शास्त्राचा जर आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपण परोक्ष ज्ञानाचा आपण जर विचार केला तर त्याचं ज्ञान आपल्याला झालं नाही म्हणायची सोय नाही. अपरोक्ष ज्ञानाचा जर आपण जर विचार केला तेही आपल्याला झालं नाही म्हणायची सोय नाही. परंतु घोटीला काय यायचं? घोटीला येण्याचं आयोजन करायचं का? काम धंदा नाही म्हणून आलो आपण घोटीला? कुणाला येणं काम धंदा नाही का? एवढ्यासाठी मंडळी आले. कशासाठी आले? का तर बारकाईने जर आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपण आलो तर त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? आपण दृढ व्हायला पाहिजे. कुठल्या ठिकाणी मग आपण दृढ आहोत का? मग दृढ नाही का? याचा जर बारकाईने जर आपण जर विचार केला आपण या ठिकाणी सांगून जाईल मी तुम्हाला त्या योग्यतेचं माझ्याकडे ज्ञान नाही. परंतु समर्थ सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं जर सांगायचं जर म्हटलं तर ते ज्ञान तुम्हाला आपल्याला समर्थ सद्गुरूंनी जसं तसं ते ज्ञान पैगावे. जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे, सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगर्वता सगळ्यात महत्वाची गोष्ट अगर्वता करावे दास्य सगळं. मग अपेक्षित जे आपुले तीही सांगितलेले कुसले. आणि मग पुढे काय आहे? बरोबर आहे. मग अंतःकरणाचा जर आपण जर विचार केला, अंतःकरणाचा जर आपण जर ठाव घेतला, अंतःकरणाची जर भूमिका जर आपण जर पाहिली तर समर्थ सद्गुरूंनी काय केलं? जे जसं होतं तसं आपल्या पदरात टाकलेलं आहे. आता तुम्ही सांगा आपली झोळी फाटलेली आहे त्याला समर्थ सद्गुरू काय करतील? जर चांगला वाक्याचा विचार